तर नमस्कार सर्वांना। तर मी चालली होती बघा रानात आता आपले मकाला औषध मारले तुम्हाला दाखवते बघा। बाकी सगळं गावात जळलंय आणि हो आमच्या ह्या चमूला आणि मनूला ह्या दोघींना का भूक लागली आता लई। तर आता धारचा टायमिंग झालाय त्या का कशी करते ते बघितलं का। तर आता मला लांब जाऊन दाखवती। तर लगेच आता ही किती हो का ह्याला झालं 8 दिवस आणि त्याला झाले 5 दिवस। तरी 5 दिवसाचं आणि हे 8 दिवसाचं आहे आणि तिकडं पलीकडं आहे ती आहे 4 दिवसाचं। तर त्यांना भुका लागल्या ते आता तुम्हाला दाखवते लांब जाऊन बघा लगेच कशी वरडते ती। कारण आज त्यांचं भुकाचं टायमिंग झालं। आता गायांना आता कुट्टी टाकली पेंड झाली सगळं झालंय। आता फक्त राहिल्या धारा काढायच्या। तर जवळजवळ आता दिवस मावळायला चालला तुम्हाला दाखवती। आणि आपल्या मक्कातलं गावात बघा सगळं जळलं या गावात मात्र सगळं जळलं। पण जी ही आहे का नाही काय म्हणते लवाळा तर लवाळा बघा अजून हाय असंच आहे हिरवागार त्यामुळं भूक लागली कसं वरटतंय बघितलं का। आता किती लांब जाऊ द्या तिकडं बघणार म्हणजे इतकं म्हणतात का नाही की शेतकऱ्याचं आणि मुक्या प्राण्याचं ना इतकं भारी प्रेम म्हणजे भारी असतं। कारण त्याला बघा ना भूक लागली आणि त्याला माहिती त्याला रोज दूध मायाकडंच असतं। मीच त्याला रोज दूध पाजत असते। तर ती कुणाकडं नाही पण मायाकडं बघून मी कुठं इकडं तिकडं जरी चलत असली ना दारातनं जरी फिरली ना तरी ती वरडतं लगेच। म्हणजे एवढं त्याला ज्ञान आहे बघा त्या येत आहे का ऐकायला। आणि हो का ही आपली मका दिवस गेला बघा। हो का पिवळं झार दिसायला लागलं लाल 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 दिसतंय बघा। ते का तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने त्या दिवस गेला बघा। आणि आपली मका कशी आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मका कशी काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। बाकी यातलं सगळं जळलं बरं का फक्त लवाळा सोडला ना तर सगळं जळलं गावात। आणि तुम्ही तर बघितलंच आपण ह्याला पाठीवच्या पंपाने औषध मारलेलं। तर 2 दिवस मी ह्याला औषध मारत होती पाठीवरच्या पंपाने। तर एवढे हालत बेकार झाली ना एवढे अपघात झाली। आणि आता ह्या साईडला विहीर आपली आणि ह्या इथं ह्याच्यापाशी एक आहे चिंचेच्या झाडापाशी एक विहीर आहे। 2 विहिरी आहेत आपल्या। कशी कालवा चाललाय त्यांचा आता जाऊ दे तिकडे बघा तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते। तर झालाय आता धाराचा टायमिंग। तर चला आता आम्हाला पण धारा काढून घ्यायची ते चमो ए चमड्या कसं वरडते त्याला लय भूक लागली। तर मशीन चालू करायची बकेट धुवायची परत आणि तुम्हाला सांगते पाईप धुवायचा नंतर धाराला सुरुवात करायची असं असतं काय बाळा। इकडं मी उभा राहिली तिकडं बघा यायची तोंड कुणीकडे येते त्यामुळं ए चमडे हाक मारली कसं कळलं त्याला की मी त्यालाच बोलते म्हणून। तर का असं असतंय मुख्या प्राण्यांचं जितकं आपण काय म्हणतात का नाही जीव लावून ना तितकं ती पण आपल्याला जीव लावत्यात। तर आज बघा पावसाने आमच्याकडे चांगली उघडीप दिली त्याच्यामुळं आज सगळं वाळलं खडखडीत दिसतंय का नाही। काय होतंय थांब थांब बाजार चल दूध। आणि आता इकडे शेळ्या आहेत त्या तर तुम्ही बघितलंच मागं पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये किती शेळ्या होत्या इतक्या शेळ्या होत्या का नाही। पण आता सगळ्या शेळ्या विकल्या त्या बघा एवढ्या 3 ठेवल्या त्या केली का सुरुवात केली धार काढा सुरुवात केली। ती वासरं वरटतात आधी ते येलेल्या गायांचं घ्यायच्या का नाही रे बरं गेलेल्या गाया भुक्याच घेते रे वासरं। आज पाऊस उघडल्यामुळे तिथं ना वहिनीनं मगाशी सगळा मरून भरून घेतला। कारण यायचं जायचं म्हणलं का नाही एवढा इथं चिखल व्हायचा का नाही पाऊस आल्या बी आणि ह्या बोटातल्या पाण्याने बी इतका चिखल व्हायचा की मापाच्या बाहेर चिखल व्हायचा।
तर चला आमच्या अप्सरा बसल्या त्या अप्सरांना आता जाळी लावून घ्यायची, नाही तर लगेच मुंगस बोक येतच राहतात. काय ती आता काल वैरण आणली, 2 दिवसाची आणली होती पावसाच्या भिनं, कारण पावसात जायला येत नाही ना, लय चिपूल होतो रानात बी, मग ट्रॅक्टर पण निघत नाही ना. बघा ट्रॅक्टरचे चाकं बघा सगळे रवलेले आहेत, म्हणजे रवलं होतं. हे आमच्या अप्सरा अजून बसल्याच नाही त्या जाळीत. तर बघा ह्या रानात लावायचं आपल्याला फ्लावर, आणि ऊसाचं म्हणजे ऊस आणि फ्लावर दोन्ही एकत्रच लावायचं आहे. तर कसं संध्याकाळचं वातावरण आहे. चला आता मला पण धारा काढायचे ते मस्त. तर असं या, चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतं.